साबुदाणा बटाटा पुरी बनवण्यासाठी मी 1 वाटी साबुदाणे घेतले. हे 2-3 मिनिटं मी गरम छान असे करून घेतले. जास्त गरम हाताला लाल होईल असे न केले, फक्त गरम करून घेतले. व हे बटाटे घेतले, हे पुढून सालं काढून आता याची मी पुरी बनवणार. मिक्सर मध्ये याची छान अशी पावडर करू. मी आता हे पीठ बारीक वाटून घेतले. चवीपुरतं मीठ टाकते याच्यामध्ये. हे 3-4 हिरव्या मिरच्या, 4 मिरच्या वाटून घेतल्या, त्याही मी याच्यामध्ये टाकत आहे. जिरं, कोथिंबीर आमच्याकडे चालत नाही उपासाला. छोटे छोटे बटाटे 5-6 मी घेतले, ते मी किसून घेतो. चांगलं मिक्स होणार. छान असा बटाटा मी मिक्स बारीक किसून घेतलाय. मिरची छान वाटून घेतली. आता हे मी एकसारखं मिक्स करून घेतो. बटाट्यामध्ये जेवढं पाणी आहे तेवढ्या पाण्यामध्ये मी पीठ मळून घेतो. नंतर थोडं थोडं पाणी टाकून अजून मिक्स करणार आहे. घट्ट असा गोळा बनवायचा याचा. छान असं मी घट्ट पीठ मळून घेतले. आता याला 10 मिनिटासाठी मुरत ठेवणार आहे. 10 मिनिटं झालेले आहे. पीठ एकदम मस्त छान मऊसूद हे झालंय. आता याला मी तेल लावून तुम्हाला छान असे पुऱ्या लाटून दाखवते. त्यालाही तेल लावले. थोडं लाटण्यालाही लावून घेतले. हे मी पुरी लाटून जाते. हे साबुदाण्याची पुरी आहे त्यामुळे थोडे चिरा पडणारच त्याला. साबुदाणा आणि बटाट्याची हे पहा छान पुरी झाली, मऊ एकदम. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर मोठे पराठा बनवून डब्याच्या झाकणाने किंवा डब्याने सुद्धा तुम्ही गोल कटिंग करून घेऊ शकता. गरम झालेला आहे. आता हे गॅस मी लो टू मिडियमच्या याच्यावर ठेवलाय. त्यामध्ये आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. छान असे टम्म फुगले, एकदम मऊ. हे पहा मला मी तोडून पण दाखवते. हे बघा एकदम आतमधून सॉफ्ट अशा झालेल्या आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त मी साबुदाणा बटाट्याची पुरी बनवली आहे. त्याच्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी हे पण मी बनवणार आहे. माझ्या पुऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.